सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्सिल जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरे हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसिल संकट, राल दुर्घट तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका 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 म्हणे कोटी कुळीते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्सिल संकट, राल दुर्घट भवसिंधू, समचरण सरोजम सांद्र नीलांबुगाभं, जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंधरं कञ्जनेत्रं, सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि।
पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकार अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते तेजस्विदर प्रदेशं विधिं राजदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो तानेश्वर रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। जयांचे केलिया स्मरण होय सकळ मितेचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियतमस्तक हे पाया Bye.
सारा सार विचार करा उठा उठे, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसिल संकट, कराल दुर्घट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त वैराग्याचे महावीरू संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा अत्यंत महत्वाचा नामपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सार आणि असार याचा विचार करण्याचा आग्रह करतायत. हे मानवा, तू सार आणि असार याचा विचार कर, आणि विचार करून जो आचार करण्याचा सांगतायत, आचरण आपल्याला करायचं सांगतायत, ते म्हणजे भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. भगवंताचं नाम जर तू कंठामध्ये धारण केलंस मानवा, तर त्या भगवंताच्या नामचिंतनाने तुझ्यावरती येणाऱ्या संकटातून तो भगवंत तुझं निरसारण करेल. एवढंच करेल का? नाही. दुर्घट असणारा भवसमुद्र, या समुद्रातून तो पैल तीराला आपल्याला घेऊन जाईल. पवित्र अशा कुळामध्ये जन्माला आलायस ना, मग या भगवंताचं अहर्निशी नाम तू कंठामध्ये धारण कर. कंठामध्ये नाम धारण केल्याच्या नंतर तुझा उद्धार होईल, यात शंका नाही. तुझ्या कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त शुद्ध अंतःकरण करून भावयुक्त अंतःकरणानं जर तू भगवंताचं नामस्मरण केलं, तुझे संकट नाहीसे होतील. या संसारातून तू तरुण जाशील, तुझ्या कोटी कुळाचा उद्धार होईल. असा सरळ सरळ अभंगाचा विचार. विठ्ठल अभंगाचा सविस्तर विचार करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. तो म्हणजे असा, सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या या पावन नगरीमध्ये समस्त ग्रामस्थ लोकशाही कॉलनी, यंतू सिडको, छत्रपती संभाजीनगर या सर्व लोकशाही कॉलनीतील सर्व भाविक भक्तगण आणि यांच्या असलेल्या अनंत परिश्रमातून म्हणा किंवा विशेष सहकार्यातून म्हणा, याही वर्षी मोठ्या उत्साहानं फटाक्यांच्या गजरामध्ये आपली ही सुरुवात झालेली आहे. विठ्ठल तुकोबारायांचा जन्म उत्सव सोहळा आहे आणि वर्ष 6वं आहे का? 6व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा, त्याचबरोबर शिव महापुराण कथा सोहळा, कथेचे जे प्रवक्ते आहेत आदरणीय वंदनीय पूजनीय श्री हरिभक्तपरायण बाबूराव महाराज लोटे यांच्या मुखारविंदातून आपण शिव महापुराण कथा श्रवण करतायत. त्याचबरोबर पारायणाचं नेतृत्व ज्यांच्याकडं आहे अशा असणाऱ्या हरिभक्तपरायण मनीषाताई घाडगे ह्या आपलं पारायणाचं नेतृत्व करतायत. सुंदर अशी कीर्तनासाठी त्यांची मला साथ आहे. अशी वंदनीय पूजनीय श्री तानोबा महाराज उथापे, मागच्याही वर्षी आमची भेट झाली होती. गोड आहे,
छान आहेत, स्वभाव तेवढा आणि आवाजही तेवढा छान. त्याचबरोबर संदीप महाराज खंडागळे वा, त्याचबरोबर अभिषेक महाराज भवर आहे, श्री गुरुप्रसाद वारकरी शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर लेंढे महाराज यांच्या संस्थेतले हे सगळे बाळगोपाळ आहेत. सगळे भजनी मंडळ आपले कॉलनीतील लोकशाही कॉलनीतील ही सर्व भजनी मंडळ आहेत, ज्यांची गोड असे मृदंगावरती मला साथ आहे. अशा असणारे आदरणीय वंदनीय पूजनीय श्री नवनाथ महाराज भवन वा, सुंदर अशी साथ त्यांचीही आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. सर्व तुम्ही या लोकशाही कॉलनीतील असतील, अवतीभोवती असलेल्या सर्व कॉलनी असतील, इथून आलेले सर्व बहुसंख्येने असलेले तुम्ही श्रोतेगण फार सुंदर आहे. तुमच्या या सहकार्यातून हा प्रतिवर्षी हा तुकोबारायांचा जयंती उत्सव सोहळा, जन्म उत्सव सोहळा तुम्ही मोठ्या थाटाने या ठिकाणी पार पाडतात. आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामाराच्या वाट्याला ज्यांच्यामुळं आलंय असे आमचे परमस्नेही परममित्र माझे सखा, दिंडीमध्ये आम्ही सोबत असायचो 2-4 वर्ष आहे ना, आमचे राजू भाऊ चव्हाण यांच्या वतीनं माझ्याकडे ही दुसऱ्यांदा तुमच्या दर्शनाचा योग मला त्यांच्यामुळं आलेला आहे. म्हणून त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. तुम्हा श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी प्रणाम. सगळे गायक वृंद, टाळकरी, माळकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार असलेले सर्व भाविक भक्तांच्या चरणावरती वंदन करतो. गोड अशी संशिष्टम आहेत, फार सुंदर आहे. सगळ्यांना धन्यवाद देऊन उर्वरित वेळेमध्ये 1 तास उरला, बस 1 तास आपल्याला सेवा करायची भगवंताची. सुंदर अशी आपण या ठिकाणी भगवंत ज्या पद्धतीनं मला बुद्धी देईल त्या पद्धतीनं बोलण्याचा मी प्रयत्न करेल. विठ्ठल बघा, जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे आणि तुकोबाराया आपल्याला सार आणि असार याचा विचार करण्याचा आग्रह करतायत. सार कशाला म्हणावं, असार कशाला म्हणावं? तुकोबाराया सार आणि असार दोन्हीचाही विचार करणं गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. सार म्हणजे सत्य, सार म्हणजे अवीट, सार म्हणजे अविनाशी, सार म्हणजे नित्य आणि असार म्हणजे नाश पावणार, अनित्य, विटणार आहे का? अशा स्वरूपाचं हे सार आणि असार आहेत. मग नेमकं सार आणि असार याचा विचार करण्याकरता तुकोबाराया आपल्याला आग्रह करतायत. मनुष्य म्हणून आपण जन्माला आलोत ना, मग विचार करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्याकडंच आहे बरं का. इतरत्र पशुपश्वादिकांना विचार करण्याचं ज्ञान नाही, ते विचार करू शकत नाही किंवा त्यांना ते स्वातंत्र्यही नाही. ओके नाही. पण देवाने आपल्याला सुंदर हा मनुष्य जन्म दिलाय आणि देवाने जर एखाद्या वेळेस आपल्याला प्रश्न विचारला, ए मानवा, मानवा, अरे मी तुला हे सुंदर नर शरीर दिलंय, या नर शरीरानं तू काय केलंस, काय केलंस? मग आपण आपल्या पोटावरती हात फिरवतो आणि देवाला म्हणतो, देवा मी माझं पोट भरलं, देवा मी मुलाबाळांना जन्म दिला, देवा मी बंगला बांधला, मी गाडी घेतली, मी कंपनी टाकली वगैरे वगैरे. आपलं हे आपण
हे सगळं देवाला सांगत असतो. देव म्हणतो हे तर पशुपश्वदिकही करतात, कारण आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व योनीशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. अरे मी तुला ज्ञान नावाची गोष्ट दिली आहे, ज्या ज्ञानानं तू मला प्राप्त करून घ्यावंस त्यानं तू काय केलंस? जर तू मला प्राप्त करून घेतलं नाहीस तर तुझ्यात आणि पशुपश्वादिकांमध्ये फरक काय? नाही तो कोंबार आहे तर त्यांच्यापेक्षाही तू हीन आहेस. नाही तरीही न पशु हो, पशु हो, नाही तरीही न पशु मनुष्यपण तरी साधी नारायण. मनुष्यपण मिळालाय ना, मग या मनुष्य जन्मामध्ये तू भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजेस, भगवंताला आपलंस केलं पाहिजेस. नादबाबा याच्या पुढे जाऊन बोलतात, नरदेह परम पावन, पावोनी साधी नारायण. हा ऐका बरं, माझं नाही नाद बाबांचं आहे. नरदेह परम पावन, पावोनी न साधी नारायण. तो लांडा गर्धब जाड पुच्छ विनदूप आहे. कोण बोलतायत? नाद बाबा. नाद बाबा बोलतायत, बाबा अरे सुंदर असा मनुष्य जन्म मिळालाय. हा मनुष्य जन्म मिळालाय तो काय नुसता भोग भोगण्याकरता मिळालाय? कशा करता मिळालाय? देव दिला देह भजना कोमटा, देव दिला देह भजन. परंतु त्यासाठी आपण खर्च न करता याचा खर्च कशासाठी करतोय? विषयाचे चरवणी
केली आयुष्याची गाळणी. कशा करता करतो खर्च? विषयाचं भोग भोगण्याकरता आपण याला खर्च करतोय. मग आपल्याला देह मिळाला असून कळाला नाही हे सिद्ध होतंय. मग आपल्यात आणि पशुपशवादिकांमध्ये काय फरक? पशुपशवादिकांना या त्यांच्या असलेल्या देहातून देवाची प्राप्ती करता येत नाही. नवे नवे त्यांना विचारच करायचं स्वातंत्र्य नाही. बघा तुम्ही, आपण सगळे गावाकडचे आहोत, खेड्यागावचे आहोत. गाईला वाळलेल्या बाजरीच्या पेंडीचा चारा टाकला. गाय कधी म्हटली का तुम्हाला, मला बाजरीचा वाळलेला चारा नकोय, मला हिरवं गवत पाहिजे, असं म्हणण्याचं स्वातंत्र्य आहे का? नाही. बैल कधी म्हटले का आज आपल्याला आराम करायचा आणि आहे? कहे नाही याची देही घड देवाचे भजन आणि कहे दान नाही कुठे. दुसरीकडे कुठंच हे ज्ञान नाही. पशुपशवादिकांना ज्ञान नाही आहे. विचार करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे नाही आहे. तिथं फक्त भोक्तृत्व शक्ती आहे. मिळालेला भोग भोगायचा, बाकी दुसरा काही विचार करायचा नाही. भोग निर्माण करायची आवश्यकता नाही. जिथं भोग निर्माण करावा लागतो तिथं कर्तृत्व आणि भोक्तृत्व अशा दोन्हीही विषयाची गरज असते. तिथं फक्त भोग भोगायचे, मिळालेले भोग भोगण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. बाकी दुसरं विचार करण्याचं कुठलंही स्वातंत्र्य नाही आहे. फक्त याच शरीराला ते स्वातंत्र्य आहे. याच शरीरानं आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता येतं. कारण मनुष्य जन्म म्हणजे बरं, माणसाला विचार करण्याची वेळ केव्हा येते बरं? केव्हा येते माणसाला विचार करण्याची वेळ? बघा, मी आता बजाज नगरहून निघालो. अगदी सिडको या पुलापर्यंत सरळ आलो. पण तिथून नंतर समोर आल्याच्या नंतर मी एक जणाला विचारलं, लोकशाही कॉलनी नेमकी कुठं आहे? पण तो म्हणे तुम्ही सरळ या रस्त्याने जा, बिनधास्त जा म्हणे. डोळे झाकून जरी गेले तरी तुम्ही लोकशाही कॉलनीमध्ये जा. पण समोर आलो पुन्हा. समोर आल्याच्या नंतर जोपर्यंत एकच रस्ता होता तोपर्यंत मला कोणालाही विचारायची आवश्यकता पडली नाही. पण जेव्हा एकाच रस्त्यातून एक किंवा अनेक रस्ते निर्माण झाले, मग मात्र मी त्या ठिकाणी थांबलो. जर मी त्यावेळेला मला सरळ जाऊन जमेल का? आता काय करावं लागेल? मग तिथं विचार करावा लागेल. मग मी फोन काढला, राजू भाऊला फोन केला, राजू भाऊ मी आता चौकात आहे, नेमकं येऊ कसं? विचार का करावा लागला मला? एकाच रस्त्यातून जेव्हा अनेक रस्ते फुटतात तेव्हा डोळे झाकून जाता येत नाही, तिथं विचार करावा लागतो. विठ्ठल इथं एक नाही दोन रस्ते आहेत. एक ऊर्ध्वगती आहे, एक अधोगती आहे. है का नाही? एक ऊर्ध्वगती आणि एक अधोगती. आणखी सांगू तुम्हाला, इथं भोक्तृत्वही आहे आणि इथं कर्तृत्वही आहे. तसं पाहू गेलं तर बाबासाहेब दांडेकर असं म्हणतात, मनुष्य जन्म म्हणजे रेल्वेचं जंक्शन स्टेशन आहे.
रेल्वेचं जंक्शन स्टेशन. जंक्शन स्टेशन कसं असतं, तिथं कुठंही जायचं असलं तुम्हाला, कुठंही जाता येतं. ज्या गावाला तुम्हाला जायचंय त्या गावाला जाण्याकरता तुम्हाला गाडी त्या ठिकाणी मिळते. तसं हे रेल्वेचं जंक्शन स्टेशन आहे. तुम्हाला देव बनायचं, देव बनायचं, याच नर शरीरानं तुम्हाला देव होता येतं. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणती तरी ते होती, चित्ते कान धरावी. देव होता येतं याच नर शरीरानं. याच नर शरीरानं ब्रह्मस्वरूप होता येतं. ब्रह्मस्वरूप एवढं सुंदर हे शरीर आहे. ब्रह्मस्वरूप होतं. शरीर उत्तम चांगले, शरीर साधिले परब्रह्म. ब्रह्मस्वरूप होता येतं याच शरीरानं. देव होता येतं याच शरीरानं. स्वर्ग लोकात जाता येतं याच शरीरानं. मडती यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. हा, यज्ञाधिक कर्म करा, चांगलं कार्य करा, स्वर्ग लोक ठरलेलं आहे याच शरीरानं. दुसऱ्या शरीरानं स्वर्गात जाता येत नाही. दुसऱ्या शरीरानं देव बनता येत नाही. दुसऱ्या शरीरानं ब्रह्मस्वरूप होता येत नाही. दुसऱ्या शरीरानं सच्चिदानंद पदवी घेता येत नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे याच शरीरानं. बरं, आणखी सांगू तुम्हाला, याच शरीरानं चारीही मुक्त्या आपल्याला प्राप्त करता येतात. चारही मुक्त्या. तेने मुक्ती चारी साधी, साधिल्या. चार मुक्त्या तेने साधिल्या. कोणी? पशुपशुआदिकांनी नाही, याच नर शरीरानं. पशुपशुआदिक देवाच्या द्वारामध्ये जात नाही. जातात का? देवाच्या द्वारात जाऊन क्षणभर ते थांबत नाही. मग हेच नर शरीर, याच नर शरीरानं चारीही मुक्त्या प्राप्त करता येतात. सांगू तुम्हाला सलोकता मुक्ती हवी आहे. सलोकता म्हणजे देवाचं लोक आहे का नाही. वैकुंठात जाता येतं याच पहिली मुक्ती सलोकता मुक्ती. सलोकता मुक्तीचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात, वैकुंठ भुवनी घर केले. कोणी? ज्याच्या चित्तात ज्ञान देवाध्यानी रामकृष्ण मणी, तेने वैकुंठ भुवन
घर केले. ज्याच्या चित्तात ध्यानात भगवंताचं नामस्मरण असतं तेने वैकुंठ भवने घर केले. चला, एक मुक्ती कळाली तुम्हाला. चला, दुसरी मुक्ती स्वरूपता. स्वरूपता मुक्तीचं वर्णन करत असताना सुद्धा याच नर शरीरानं भगवंताच्या स्वरूपात आपल्याला विलीन होता येतं. चतुर्भुज नर सगोत्रापार. चतुर्भुज नर 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 काय काय नर शरीर म्हणजे मानवाचं शरीरच भगवंताच्या स्वरूपामध्ये एक रूप होत. हे स्वरूप कोणती मुक्ती झाली? स्वरूपता. तिसरी आहे समीपता. समीपता म्हणजे काय? देवाच्या जवळ. देवाच्या जवळ सुद्धा याच नर शरीरानं आपल्याला जाता येतं. दुसऱ्या नर शरीरानं दुसऱ्या पशुपशवादिकाला देवाचा जवळीक साधता येत नाही. याचं सुद्धा उदाहरण माऊली देतात. आठवा बरं. लक्ष्मी वल्लभतया जवळी. लक्ष्मी वल्लभतया नित्य नेम नामे. जो नित्य नेमानं भगवंताचं नामस्मरण करतो ना तो लक्ष्मी वल्लभ. लक्ष्मीचा असणारा तो कोण? लक्ष्मीचा कोण? पती. वा, अशी माणसं पाहिजे जवळ. लक्ष्मीचा असणारा तो पती. तया जवळी. कुणाजवळी? जो नित्य नेमानं नामस्मरण करतो तया जवळी लक्ष्मी वल्लभ. ही झाली समीपता मुक्ती. किती सांगितल्या? 3. कोणत्या कोणत्या? मग तुम्हाला कशाला आणलं म्हणा इथं? हा, तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमचं बरं चालतं. आता सांगितलं की लगेच विसरायचं म्हणजे मग पुन्हा पुन्हा हे जरी सांगितलं की आमचं धकून जात. विसरा जा तुम्ही, विसरा जा. तुम्ही विसरतायत म्हणून आमचं बरं चालतं. काय काय पहिली सांगितली सलोक कथा मुक्ती. विसरा जाऊ नका. आमच्याकडे एक बजाजनगरला एक बाबा आहे. ते बाबा काय करतात? डायरी आणि पेन घेऊन कीर्तनात बसतात. आणि त्या बाबाला पाहिलं की कीर्तनकार असं टाईपच होतो. त्याला पुन्हा डबल बोलता येत नाही. अभंग पुन्हा तोच घेता येत नाही. कारण त्या बाबांनी लिहिलेलं असतं सगळं नोटिश. आमच्याकडे असतं असं बघा. बजाजनगरला एक ब्राह्मण आहे. पूजा पाठ करणारे आहेत ते, पण ते कीर्तनात डायरी घेऊन बसतात. नोट्स काढतात. काय सांगत होतो मी? कीर्तन. पहिली मुक्ती सांगितली सलोकता मुक्ती.
दुसरी मुक्ती सांगितली स्वरूपता, देवाच्या स्वरूपात याच नर शरीरानं जाता येतं, देवाच्या जवळ सुद्धा याच नर शरीरानं राहता येतं. तिसरी मुक्ती आपण समीपता पाहिली. शेवटची मुक्ती आहे सायुज्यता मोक्ष. हिचं सुद्धा वर्णन माऊली हरिपाठामध्ये करतात बरं का. कोण सायुज्यता मोक्ष मुक्तीला पात्र असतो त्याचं वर्णन करतात माऊली. हरी 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 मंत्र हा शिव, हरी 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 मंत्र हा किती सोपं आहे कीर्तन, अवघड चाललंय का काही. हरी 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 मंत्र हा शिवाचा. कोणाचा? शिवाचा. आणि जी वाचा हा मंत्र म्हणते, मन तिजे वाचा. हा किती सोपं आहे. मन तिजे वाचा तया मोक्ष. सायुज्यता मोक्ष चारीही मुक्त्या याच नर शरीराला प्राप्त करता येतात. हा पहिलं सांगितलं देव होता येतं याच नर शरीरानं, ब्रह्मस्वरूप होता येतं याच नर शरीरानं, सच्चिदानंद पदवा घेता येते याच नर शरीरानं, स्वर्ग सुख भोगता येतं याच नर शरीरानं, चारीही मुक्त्या प्राप्त करता येतात याच नर शरीरानं. एवढे सगळे जर रस्ते या नर शरीराला आहेत. आणखी सांगू तुम्हाला, आणखी एक रस्ता राहिला. एवढे सगळे रस्ते असून एखाद्याला डोहाळे लागलेच. हा आम्हाला यातला कुठलाच रस्ता नको, आम्हाला हवंय नरक. आम्हाला काय पाहिजे? नरक. नरकाला जायचा रस्ता सुद्धा याच नर शरीरातनं आहे. याच नर शरीर हरिविन जन्म नरकाची पायी जाणार. हा आणि तो मग पाहुणा कोणाचा आहे? यमाचा. यमाचा पाहुणा आहे जो हरिविन ज्याचा जन्म जातो, जो कधीच देव भजन पूजन संताची सेवा पंगत बिंगत काहीच करत नाही. हरिविन ज्याचा जन्म जातो तो नरकाची पायी जाणार. मग तो पाहुणा कोणाचा आहे? ही यमाचा. आणि यमाचा पाहुणचार कसा आहे? मारुती तोडी
विचार यमाचा मारिती तोडी झोडीती निष्ठुर. मारणं आपल्या सिटीकडे असतं मारणं, पण तिकडं खेड्याकडे झोडणं असतं. मारण्यात आणि झोडण्यात फरक आहे. हे दोन्ही करतात, मारतात पण, झोडतात पण, तोडतात पुन्हा जोडतात. यमाचा पाहुणचार नरका जाणे तेने, ज्याला नरकाला जायचंय ना त्याच्यासाठी. नरका जाणे तेने पापे आचारावी, कथा न करावी विठोबाची. ज्याला नरकाला जायचंय ना त्यानं कथा कीर्तन काहीच ऐकायचं नाही. नरक ठरलेला आहे. आणि एक सोपं सांगू, अनेक एक कोण नरका जावयाची चाड, तरी संत निंदा गोड कौतुके करी. संताची निंदा करा, नरक ठरलेला आहे. एवढे सगळे रस्ते आहे. आणि मध्यभागी चौफुलीवर जर मनुष्य जन्म आहे तर मग विचार केल्याशिवाय कुठं जायचं याचा विचार करावा लागणार की नाही. बिना विचार करता कुठेही जाता येईल नाही, विचार करावा लागेल. म्हणून तुकोबरा म्हणतात, बाबांनो विचार करा. तुकोबराया कोणता विचार करावा? सोर सोर विचार करा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबांनो एवढे जर रस्ते या नर शरीरातनं आपल्याला आहेत तर मग तुम्ही काय केलं पाहिजे? त्यातलं सार काय, त्यातलं असार काय. जे असार आहे ते टाकून द्यायचं असतं आणि जे सार आहे ते आपण स्वीकारायचं असतं. हो की नाही? तसं करतो आपण, है का नाही? सार सार विचारिता, है का नाही? विचार केला असता जे नाहीसं होतं, जे नाहीसं होतं ते असार, आणि जे विचार केला असता शिल्लक राहतं ते सार. आलं का लक्षात? आपण जर संसार 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 असा विचार करत करत गेलो ना, शिल्लक काहीच राहत नाही. हे सगळं माया आहे, ही सगळी माया आहे. माया विघणे भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. हे सगळं जाणार आहे, आणि जे जाणार आहे
ते असार आहेत. आणि जे शिल्लक राहत इथं फक्त आणि फक्त भगवंताचं नाम. फलकट तो संसार येथे सार भगवंत. हा संसार फलकट आहे. हे सगळं जाणार आहे. फक्त इथे सार भगवंत आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून जपत आहे शूळ पाणी वारंवार. है का नाही? जर सार नसतं तर भोले बाबांनी भगवंताचं नामस्मरण केलं असतं का? जे नित्य आहे, जे अविनाशी आहे, जे अविट आहे, ते आहे भगवंत आणि भगवंताचं नाम. म्हणून तुकोबारा म्हणतात सारासार विचार करा. सार आणि असार याचा विचार करा. आणि विचार करून काय करा? आपण करतो बरं का, आपल्याला कळतं सगळं. जर कळालं नसतं तर मला सांगा, आपण बाजारात केळे आणल्याच्या नंतर जर सार असार आपल्याला कळालं नसतं तर बाजारातनं केळे आणल्याच्या नंतर आपण वरचं आवरण खाल्लं असतं आणि आतला गाभा टाकून दिला असता. ओके नाही? जर कळालं नसतं तर सार आणि असार काय? मग आतला जो गाभा आहे केळीचा तो असार आहे आणि त्याचं आवरण जे आहे ते सार आहे. नाही. वा, सगळे जागी आहेत. हे का नाही? सगळे जागी आहेत. आपल्याला सगळ्यांना कळतं सार आणि असार काय. हिताचं आपल्या काय आहेत, आपलं अहित कशाला होतं हे सगळं कळतं. पण आपल्याला वळत नाही. काय असतं माहितीये का? प्रत्येकाला वाटतं, जे व्यसनी माणसं असतात ना, जे व्यसनी माणसं, त्यांना वाटतं आपण व्यसन करतो हे फार वाईट आहे, वाईट आहे, कळतं त्यांना. पण काय असतं माहितीये का? त्यांचं मन तिकडं घेऊन जातं त्यांना पुन्हा पुन्हा. जे वाईट आहे तिकडं लवकर जातं मन. आपण प्रकृतीशी ऐक्य केलेलं आहे आणि प्रकृती काय करते, तिचं गिऱ्हाईक कधी सोडत नाही. है का? प्रकृतीचं हे ठरलेलं आहे की तिचं गिऱ्हाईक कसं जाऊ देईल. म्हणून आपण जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे पाहू नये ते पाय, जे खाऊ नये ते खाय. है का नाही? म्हणून मोडावाईच पाय गडनो वासना वढाळ गा. वासना वढाळ गाय गडनो वासना वढाळ गा. वासना वढाळ गाय गडनो वासना वढाळ गा. वासना वढाळ गाय गडनो वासना वढाळ गा. तिकडे जाऊ नये इथं आपल्याला कळत नाही. आपण जे करतोय ते आपल्या हिताचं आहे
की यानं आपलं अहित होणार आहे. इथं तुकोबरा म्हणतात सार काय असार काय, अरे मंथोनी नवणीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ जे व्यर्थ आहे. जर आपण शेतामध्ये धान्य काढल्याच्या नंतर भुसाचे पोते का नाही भरतो, उडे ते फलकट आहे का, जे उडून जात ते असार भूस आणि जे शिल्लक राहत ते सार धान्य. तसं मंथन या संसार रूपी सागरातनं तुम्ही काय करा, मंथन करा, विचार करा आणि विचार करून जे सार रूपी भगवंत आहेत ना, भगवंताचं नाम आहेत ना, ते नाम तुम्ही काय करा, कंठामध्ये धारण करा. तुकोबरायाला लोक म्हणू लागले, तुकोबराया आम्हाला कळालं बरं का, आम्ही विचार करू करू कधी करू म्हणे, करू ना. अरे पण कधी करू, म्हातारपणी करू, नाहीतरपणी सरळ थोडासा संसार करतो आणि मग म्हातारपणी करू. अरे म्हातारपणी करू, काळ काय तुझा आज्ञा धारू, नाथबाबा वर्णन करतात. काळ काय तुझ्यासाठी बांधून ठेवलाय बाबा. धर्मराजाकडे एक ब्राह्मण बुवा गेले, मला उद्या सकाळी मुलाचं मौंज करायचंय. आणि ब्राह्मण बुवा धर्मराजाला, मला काहीतरी द्रव्य द्या, मला उद्या मुलाचं मौंज करायचंय म्हणून मागणी करायला गेले. धर्मराजा म्हणाले, आता दिवस अस्तमानाला गेला, तुम्ही उद्या सकाळी या. ब्राह्मण बुवा नाराज झाले आणि तोंड पाडून जायला लागले. रस्त्यामध्ये भीमदादा भेटला. भीमदादाने चेहरा बघितला, म्हणे काय झालं, तोंड पाडून चालले. म्हणे मला उद्या मुलाचं मौंज करायचं होतं आणि मी धर्मराजाकडं थोडस द्रव्य मागण्याकरता गेलो होतो, पण राजा म्हणाले उद्या सकाळी या. असं म्हणाला दादा, चला माझ्यासोबत चला. आणि पूर्वी असा एक उंच मनोरा असायचा आणि त्याच्यावरती नगारा ठेवलेला असायचा. काही आश्चर्यचकित घडलं की मग ते नगारा वाजायचा. भीमदादाने जे नगारा वाजवायला सुरू केला, ऐका हो, भीमदादा जोर जोरात वाढायला लागले. हे सगळा समाज जमा झाला. काय आश्चर्य घडलं, काय आश्चर्य घडलं म्हणे, मोठं आश्चर्य घडलं. काय आश्चर्य घडलं, तिथं धर्मराजा सुद्धा आले. अरे भीमा काय झालं म्हणजे, मोठं आश्चर्य झालं. जर आपण विचार केला, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. अरे आजमेला पंजा देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. अरे एवढे सगळे गेले, सहस्र 88,000 ऋषी गेले. आणि एक आश्चर्य घडलं. म्हणजे काय झालं भीमा, अरे तो नगारा बंद कर, अगोदर काय झालं सांग. म्हणे एवढं सगळं असताना त्या हिरण्यकशिपूला किती वर्ष होतं, 1 अर्बुद 60 कोटी 10 सहस्र 9 लक्ष 30 लक्ष 9 मासा एवढं त्या हिरण्यकशिपूला आयुष्य होतं. तोही गेला. आणि आश्चर्य घडलं म्हणे, आमच्या धर्मराजाला मृत्यू कळाला. म्हणे मृत्यू, तुला कोणी सांगितलं मला मृत्यू कळाला म्हणे, ब्राह्मण बुवानी. म्हणे कस काय म्हणे, त्यांना तर ते म्हणाले मला धर्मराजाने सांगितलं उद्या या. ज्या अर्थी तुम्हाला उद्या या ब्राह्मण बुवाला देण्याची गॅरंटी आहे, मी तू उद्या राहू शकतो अशी गॅरंटी आहे, त्या अर्थी तुम्ही मृत्यूवर विजय मिळवला. हा, म्हणून मी नगारा वाजतोय. अरे तसं काही नाही म्हणे बाबा. म्हणे मग खाली येतो, खाली ये, खाली ये. अगोदर त्या ब्राह्मण बुवाला देऊन टाक काय जायचं ते, आणि मग आपण बघू.
इथं घेतलेला घास गिळण्याची आपल्याला अनुमती नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे बहा, सोहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. क्षणभंगूर नाही भरवसा, भरसावत कोणमय आशा, काही नसल मग जरा पुढे हुशार थोर घडी घडी काळ वाटयाची माहे, 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 घडी घडी मोकळे म्हणून असं कंजूसपणा करू नका. हं? टाळ्यासाठी नाही करायचं कंजूसपणा. घडोघडी काळ वाट याची पाहे, याची वाट काळ घडोघडी पाहत आहे मायबाप. टपून बसलाय टपून, आणि तुम्ही म्हणतात करू. कधी करू? करू तर करू, नाही तर मरू. नाही नाही तो बरा नाही, तसं नाही म्हटले. काय म्हटले? सारा सार विचार करा, उठाउठी. उठाउठी म्हणजे काय? लवकर करा, लवकर. कारण जो भविष्य काळ आहे तो तुमचा नाही. भूतकाळ तुमच्या हातातून निघून गेला. चालू वर्तमान काळ आता, जो आताचा काळ आहे ना, आता जो वर्तमान काळ आहे तोही हातामध्ये ओंजळीमध्ये घेतलेल्या पाण्यासारखा निष्ठून चाललाय. हे का नाही? 7:30 ते 7:45 वाजेला आपण जेवत होतो आणि माऊलीच्या घरी पंगत होती. आता जवळजवळ 10:05 झाले. आपल्या हातातून तो काळ निघून गेला. कसा निघून गेला? ओंजळीमध्ये घेतलेल्या पाण्यासारखा. म्हणून आता आता उठा जागे व्हारे आता,
ह्योच काळ पुढचा माहित नाही आपल्या जीवनात येईल का नाही. आणि माग तो गेला जो चालू काळ आहेत ना, इथं सारासार विचार करा. उठाउठी म्हणजे काय, लवकर करा, लवकर करा, नाहीतर पण काही भरोसा नाही. विचार करून काय करा, नाम धरा कंठी विठोबाचे. भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. कंठामध्येच का सांगितलं तुकोबारायाने. पूर्वीचे घरं असायचे बघा, त्या घराला मध्ये भिंत असायची, तिकडून एक रूम इकडनं एक रूम, मध्ये लाईट लावलेला असायचा. तिकडच्या रूम मध्ये प्रकाश पडायचा आणि इकडच्याही. त्याला उपांशु जप म्हणतात, है का नाही. वाचेनं जप करणं म्हणजे वैखरी, कंठाने जप करणं म्हणजे उपांशु. म्हणजे आतमध्ये पण त्याचा प्रकाश आणि बाहेर पण प्रकाश. म्हणून कंठामध्ये कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आतमध्येही प्रकाश आणि बाहेरही प्रकाश. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबाराया भगवंताचं नाम आम्ही कंठामध्ये धारण केलं तर फायदा. निर्सेल संकट सारासार विचार करून जर तुम्ही भगवंताचं नाम कंठामध्ये धारण केलंस ना, तर त्या भगवंताच्या नामचिंतनाने तुमची सर्व संकट तो दूर करेल, तो दूर करेल. हा, कशाही प्रकारचं कितीही मोठं संकट येऊ द्या, त्या संकटाचं निवारण तो पांडुरंग परमात्मा करेल. तयाच्या चिंतने निरसेल संकट, सगळी संकट नाहीशी होतील. नामदेव महाराज एकदा कीर्तन करत होते आणि कीर्तन करत असताना एका
राजाच्या सैनिकांना मेलेली गाय कीर्तनामध्ये आणून टाकली आणि नामदेव महाराजांना सांगितलं, महाराज गाय जिवंत करा. तुम्ही जर गाय जिवंत केली तर तुम्ही खरे महाराज. आता जर तसा प्रयोग कोणी केला तर महाराज मंडळींचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार तसला प्रयोग आता काही करायचा नाही. ते नामदेव महाराज होते. हे नामदेव महाराज म्हणे आमच्या भगवंताला काहीही अशक्य नाही. घडी मोडी येळा मात्रे पाप पुण्य संचिता. हे का नाही, तो भगवंत आहे. म्हणजे किती दिवसाचा कालावधी लागेल तुम्हाला? म्हणजे 3 दिवसाचा. 3 दिवस द्या मला, तुमची गाय जिवंत करून देतो. नामदेव महाराजांनी भगवंताचा धावा सुरू केला. येईव 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 देवा ये धाव. मोठं संकट माझ्यावरती पडलंय. 1 दिवस गेला, गाय जिवंत झाली नाही. दुसराही दिवस गेला, गाय जिवंत झाली नाही. अरे धाव धाव देवा धाव. तिसरा दिवस उगवला. तिसरा दिवसही जाण्याच्या स्थितीमध्ये आहेत. जे नास्तिक होते त्यांना आनंद व्हायला लागला. अरे बाबा ही खोटा, बाबाची माळ ही खोटी. बाबा आता फासावर जाणार. कारण नामदेव महाराजांना सांगितलं गाय जर जिवंत झाली नाही तर तुम्हाला फासावर जावं लागेल. बाबा आता फासावर जातात. दिवस माळण्याची वेळ, गाय जिवंत झाली. लोकाला आनंद झाला. पण नामदेवरायाने देवाची हाजरी घ्यायला सुरू केलं. अरे कुठं गेला होतास? 3 दिवस झालेस. कुणाच्या लग्नाला गेला होतास? काही आहेर वगैरे घेऊन गेला होतास? देव म्हणे नामदेवा जास्त शहाणपणा करू नका. तुम्ही काय म्हटले होते गाय जिवंत करते वेळेस? तुम्ही किती दिवस म्हटले? 3 दिवस. मग तुमच्या 3 दिवसाची वाट मला बघावी लागेल. तुम्ही जर म्हटले असते लगेच जिवंत करतो, लगेच जिवंत केले असते. तुम्ही 3 दिवसाचा कालावधी मागून घेतला, त्यामुळं 3 दिवस मला थांबावं लागलं. तयाच्या चिंतने निरसेल संकट. अनेकांची संकट भगवंताने दूर केलीत. आपलंही भगवंत संकट दूर करेल यात शंका नाही. फक्त नामस्मरण त्या पद्धतीचं झालं पाहिजे. नामस्मरण जे नामदेवांनी नामस्मरण केलं, नामदेव देव झाले. माऊलींनी नामस्मरण केलं, ज्ञान देव झाले. हे का नाही? ही संत मंडळी देव झाले नामस्मरणाच्या जोरावर. मग आपलं संकट निवारण करेल, तो नक्कीच करेल. संकटाचं निवारण करतो हा एक फायदा आहे. दुसरा एक फायदा आहे, तराल दुर्गट भवसिंधू. भाव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. हा संसार रूपी भवसागर आहे का नाही? इथं काय आहे माहितीये का? लाटा उसळती विषयाच्या. इथं विषयाच्या लाटा उसळतात. संसार हा भोवरा आहे आणि या लाटामध्ये आपण अडकतोय. या संसार रूपी भोवऱ्यामध्ये आपण गडप झालोय. या विषयाच्या सुखाच्या पायी आपण अडकून बसलो यामध्ये. मग यातून आपल्याला स्वतःच्या बळानं हा संसार रूपी भवसागर पार करता येत नाही. याच्याकरता देवाची कृपा आपल्यावरती असावी लागते. म्हणून त्याचं स्मरण करा. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. दुर्घट म्हणजे अवघड है का नाही? अवघड असणारा हा भवसागर, संसार सागर, त्या भगवंताच्या नामचिंतनात तरुण जाल. पवित्र अशा कुळामध्ये जन्माला आलास ना, मग काय करा? जन्मोनिया कुळी, जन्मनिया कुळी वाच स्मरण. जन्मनिया कुळी वाच स्मरण. जन्मनिया कुळी वाच
पवित्र अशा कुळामध्ये जन्माला आलायस ना, मग एक कर, काय कर, त्या प्रभूचं नामस्मरण अहर्निशी कर. परंतु इथं जरा आपल्याला अहर्निशी म्हणजे सातत्यानं, अखंडपणे, तेलाची धार जशी जिथून निघते आणि जिथं ती पडते ना, ती जशी अखंड असते, तसं आपलं नामस्मरण अखंड झालं पाहिजे. हा तुकोबारायांचा जन्मोत्सव सोहळा तर पुढच्या वर्षाचा जन्मोत्सव सोहळा एवढ्या पुरतंच नकोय नुसतं, हे का नाही. सतत सातत्यानं तुम्हाला जर नामस्मरणातलं काही अनुभव हवा असेल तर कायमस्वरूपी सतत सतत सदा नामघोष करू हरी कथा, आणि मग तेने सदा सदा चित्ता समाधान. कधी मध्ये केलं की कधी मध्ये चित्ताला समाधान. ह्या वर्षाचं त्या वर्षाला केलं नामस्मरण की तेवढंच समाधान. पण संत दुसरं काहीच करत नाही. रजनी हाची धंदा रजनी कामधंदा सोडून नुसतं नामस्मरण करायचं का, असं कोणी सांगितलंय तुम्हाला? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल, दुःखाचं सुख होईल. कामामध्ये म्हणा, भांडताना म्हणा, दळताना म्हणा, काढताना म्हणा, सर्व कार्य करिता हरी बोला. कुठलंही काम करा. तुम्ही जर पोळ्या करता करता भजन केलं ना, नामस्मरण केलं ना, ती पोळी तो गॅस यज्ञ होईल, यज्ञ, हे का नाही. आंघोळ करता, बाळाला आंघोळ घालता घालता जर तुम्ही नामस्मरण केलं, तुम्ही बाळाला आंघोळ न घालता बाळ गोपाळ कृष्णाला आंघोळ घालण्याचं फळ तुम्हाला मिळेल. चालता चालता जर तुम्ही नामस्मरण केलं, वाट चालता चालता नामस्मरण केलं तर पावलागणिक यज्ञ घडतो. पावलागणिक यज्ञ, पावलागणिक यज्ञ. जेवताना ग्रासी जर आपण नामस्मरण केलं तर आपण उपास धरल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. नामस्मरणाचं फार मोठं पुण्य आहे. पण ते अखंड झालं पाहिजे, नित्यनेमानं झालं पाहिजे, सर्व कार्य करताना झालं पाहिजे. निश्चित आपल्याला फळ मिळतं. इकडं तिकडं कोणाच्याही नादी लागायचं, इकडं तिकडं आपला रस्ता जोडायचा नाही. आपल्याला सुंदर असा मार्ग संतांनी दाखवलेला आहे. त्याच मार्गाने आपण मार्गक्रमण करा. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होईल हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती ती सादर हरिकथा. नामसंकीर्तन साधन पैस होते, जळतील पापे काय नोहे केले, पिता चिंतिता विठ्ठले. म्हणा ना, मस्त नामस्मरण करा. याला काळ वेळ काही आवश्यकता नाही, कधीही करता येतं. झोपताना करता येतं, बसताना करता येतं, उठताना म्हणता येतं. काळ वेळ नाम उच्चरिता नाही, दोन्ही पक्षबाई उद्धरते. पण ते कसं झालं पाहिजे? नित्य नेमाने. Rama Durga
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विचार कर मोठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसिल संकट तराल दुर्घट सिंधू जन्मोनी आकुळे वाचे स्मरे राम तयाच्या चिंतने निरसिल संकट तराल दुर्घट सिंधू. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भावांनो, नामस्मरण करत असताना तुमचा उद्धार होईल यात शंका नाही, परंतु तुमच्या कोटी कुळाचा उद्धार नामस्मरणानं होईल. फक्त आणि फक्त नामस्मरण करत असताना भावे गाता गीत विठोबाचे भावयुक्त अंतःकरणानं त्या भगवंताचं नामस्मरण करा. याच्याशिवाय त्याला दुसरं काहीही लागत नाही. लक्षात घ्या. द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू. अट्टहास गा हरे रामा हरे कृष्ण किंवा आगीतळीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची किंवा काही न लगे एक भावाचे कारण. भावाशिवाय त्याला तुमचं दुसरं काहीही लागत नाही. फक्त भावयुक्त अंतःकरणानं शुद्ध अंतःकरणानं आणि एक करा. नामस्मरण करत असताना कोणाचीही गुणदोष मनामध्ये आणू नका. अनेकांचे कानी गुणदोष मनानं आणि तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. भावे गाता गीत किंवा भावे गावे गीत शुद्ध करोड या चित्त. मग जर आज शुद्धांतकरणानं भावयुक्त अंतःकरणानं तुम्ही त्याचं गुणगान गाल, तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होईल. एवढंच होईल का? नाही. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. यथावती यथावकाश भगवंतानं हनुमंतरायानं पांडुरंग परमात्म्यानं जशी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. 3 दिवसापासून इलेक्शन ड्युटीला असल्यामुळं थोडीशी तब्येत खालावलेली होती. मला माहिती नव्हतं मला ड्युटी लागेल म्हणून, ते तर मी पुढचं घेतलं असतं. पण एकदा झालं म्हणून नंद्यते पुरते अधिकते सरते करुण घ्यावा तो ते विनवत असो. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. झालेली सेवा या ठिकाणी तुम्हा श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी तुम्हा श्रोते सज्जन मायबापांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. मला आता राजूभाऊने सांगितलं, आमच्या या कॉलनीमध्ये मंदिरामध्ये आम्ही माधुगिरीचा डबे ठेवलेत मध्ये.
आणि रोज नियमानं तुमच्या कॉलनीमधले काही मंडळी सगळीच जवळपास सगळीच त्या ठिकाणी रोज आपल्या स्वयंपाकातनं एक पोळी थोडी भाजी त्या ठिकाणी आणून देतात आणि ही त्या माधवगिरीवरती ही आमची वारकरी मंडळी असेल, विद्यार्थी मंडळी असेल, येथे एक शीत दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. याचं फार महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे. आता ते तुम्हाला इथं नाव घेणं म्हणजे तुमचं पुण्य कमी करणं आहे, पण प्रेरणा मिळण्याकरता इथं नाव घ्यावं लागतं. पण जे देतात आणतात त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो बरं का. खरंच फार महान कार्य तुम्ही करतात. ही महाराज मंडळी उद्या घडणार आहेत तुमच्या त्या अन्नावरती आणि ते जागणार आहे का नाही. उद्याची पिढी येते आणि ते तुम्ही महान कार्य करतायत म्हणून एकदा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. सुंदर अशी साथ मला या ठिकाणी कीर्तनाला आपल्या महाराज मंडळींनी केलेली आहेत. यांना जपा, त्यांची काळजी घ्या, त्यांच्या आवाजाला जपा. तेलकट खाऊ घालू नका रोज रोज, आहे का नाही. फार गोड आवाज आहे. हा वरण नका करू, जास्त तऱ्हेचं खाऊ घालू नका. भाजी आपल्या घरामध्ये भाजी भाकर करतो ना आपण तसंच द्या. त्यांना काही जास्त लागत नाही, पुरणपोळी वगैरे ते कधीच खात नाही मला माहिती आहे. सुंदर मंडळी तुम्हाला मिळाली आणि तुम्ही जपतायत त्यांना म्हणून ते येत आहेत, आहे का नाही. फक्त त्यांची काळजी घ्या, त्यांच्या जपा आवाजाला, आहे का नाही. वरण खाल्लं की आवाज जातो लगेच, जास्त ॲसिडिटी होते, जागरण होतं, त्यांना जागावं लागतं. म्हणून एवढी काळजी घेत चला. वाटून घ्यायचं. महाराज मंडळी घरी येणं म्हणजे संतपूजन होणं म्हणजे आपल्या हातनं फार भाग्याचं असतं. ते वाटून घ्या. फक्त 4-5 महाराज मंडळी त्यांना तुम्ही रोज घरी नेत जा जेवायला. साधं करा. काळजी घ्या. पुनश्च एकदा तुम्हा सर्व या कॉलनीमधील मंडळींना, सप्ताह कमिटीला सगळ्यांना धन्यवाद देतो. आमचे सहकारी आहेत गणपती मंदिर बजाजनगरमध्ये. आम्ही सोबत हरिपाठ करायचो. इथंही आले, तिथं कीर्तन झालं तिथंही होते. जिथं कीर्तन असतं तिथे तिथं हजर. हा का. अरे वा, धन्यवाद. पुनश्च एकदा धन्यवाद सगळ्यांना. ज्या साधू संतांनी आपल्याला हा भक्तीचा ठेवा दिला त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने नरेश्वर